हे गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही सकाळ सकाळ विलाच्या समोरच्या बीचला मस्ती करायला आलेलो. ब्रेकफास्ट करायचा पेंडिंग होता आणि मग जाऊन करणार होतो. दापोलीच्या समुद्रकिनारी काय करणार आहोत माहित नाही आम्हाला. आम्ही आम्ही हा फ्रेश हवासाठी आलो आहेत. पोरं बघा आमची गेली पाण्यामध्ये आणि बोट D3 घ्यायला आलोय. कधी नव्हे तो उघडा व्हायचं D3चं चाललंय त्याचं. आणि मी बोट आपल्याला इकडे कुठली बोट दिसली. हे ऑप्शन थोडी आहे. चाल ऑप्शन हे गाईज त्यांचं रील चालू आहे. रील काय ना होतं यांच्याने बघा. गाईज तुम्ही बघितलं आम्ही बीचवर गेलो आणि बीचवर गेल्यानंतर मी काय नाही केलं, पण आता नाश्ता आलाय. नाश्ता दाखवते तुम्हाला, थांबा एक सेकंड. नाश्त्याला होती घावणे आणि चटणी. आणि जसं जसं सगळ्यांचं आटपत होतं तसं एक एक जण येऊन नाश्ता करून जात होते. 2-2 करून तो घावणे घेऊन येत होता, त्यामुळे आम्हाला खूप वाट बघायला लागत होती. गाईज आम्ही आता चाललोय. कुठे चाललोय आम्ही आता? कुठे चाललोय सांग? ये इकडे इकडे ये. लाईट येते. पुष्प 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 परशुराम परशुरामला चालले आणि हे सगळे रेडी झाले. हिचं काय होत नाही. या तुझं दाखवते थांब. आउटफिट, हिचा आउटफिट. हा माझं दाखव. माझं आउटफिट. सी गाइस, योर ब्लॉगर. मम्मीचं आउटफिट दाखवते. मम्मी थांब. मम्मी आउटफिट मम्मीचं बघा. वा वा. सेक्सी. आणि हिने दुसऱ्यांदा कपडे बदलले. नाही हो हो. हे बघा यांचा पण कपडे मस्त मस्त एकदम छान छान आहे. फोटो व्हिडिओ काढते. आणि हे सगळे इकडे बसले. हा बघा ह्याचा आउटफिट साठी मला बसावं लागेल. मला लोक दाखवतात. हे बघा सगळ्यांचं आउटफिट. या आउटफिट. ओहो आउटफिट एकदम एस्थेटिक. ह्यांचा पण आउटफिट. किती ओरडली मी. तिला आउटफिट दाखवायचं होतं. या सगळे आता निघाले आणि हे लोक लेट आहे. येस मी पण. ओमी आपली जर सीट गेली ना तर आम्हाला कोणी सीट सांभाळून पण नाही ठेवणार आहे, म्हणून आम्हाला जावं लागेल. गाईज, तांबडा समुद्र पॅच दिसत असेल तुम्हाला पाण्यामध्ये. ब्लू आणि रेड असा कलरचा पॅच असतो, म्हणून त्या समुद्राला ताम काय रे काय म्हणतात जिजाला काय म्हणतात? तामस तीर्थ. हा तामस तीर्थ म्हणून या जागेचं नाव आहे, कारण तिकडे समुद्रामध्ये असं तांबड्या 2 लाईन दिसतात. पॅच बघितलं विचार दिसलं नक्की. गॉगल नाही काढलेला हिने. झूट बोली. अच्छा चष्मा. झूट मध्ये बोलो. तुला दिसला तामस तीर्थ? योगा तुला दिसला? चांगला होता. लाईफ टाइम एक्सपिरियन्स. व्हेरी गुड. कळतंय ना? अद्भुत अविस्मरणीय. हे डोक्यात पडलं. आम्ही पोहोचलो आहे परशुरामांचं मंदिर बघायला. ही बघा, ही आहे चंद्री. आणि तो आहे सोहम. तो आता उतरल्यावर दाखवणार. सोहमच्या बहिणीचा रिझल्ट लागला 12th आणि शी गॉट 89%. तर त्याबद्दल 89%. तेच बोलले मी. तू 80 काय केलं, मी कन्फ्यूज झाले. तर त्याबद्दल आज आम्हाला पार्टी आहे शिकू भैया आणि सोहमकडून. दोघं मिळून आम्हाला पार्टी देणार आहेत. आता ते काय देतात ते आम्ही ऑप्शन दिलंय, पण बघू आता. आणि आता आम्ही परशुरामाच्या इकडे पोहोचलो आहे, तर तुम्हाला उतरून दाखवतो. तुम्हाला थोडी झलक दाखवते बसमधून. हे बघा, हे आहे स्टॅच्यू.
चला सगळ्यांनी चला फटाफट परशुरामाच्या मंदिराकडे 15 मिनिटं थांबणी जाणार आहे गाडी. 10 मिनिटात आवरा. आणि उन्हाचा लाभ घेऊन सगळ्यांनी निघा फटाफट. ही बघा. गाईज मला कमेंट मध्ये सुनवा. नाही येत. हे बघा. उन्हापासून संरक्षण आणि मस्त इकडे आईस्क्रीम पण आहे. भरपूर ऊन आहे गाईस. टू मच ऊन इज देअर. टू मच कॅप्स तू स्वतः का नाही घातली? सगळ्यांना तू कॅप देते आणि तू का नाही घातलीस? नाही ते का पिशवी सचिन आहे सचिन. अच्छा आईस्क्रीम घ्या छोटासा. चिकू भैया पहिली परशुराम नंतर भैया चिकू भैया. त्यांच्या आजमकडे घ्या. हे बघ सिटी फ्लो पण आले. बघ ही बस येऊ शकते तर आपल्या बसला काय आहे? काय? आमचा बसवाला गेला ना, धड नाही ना. हे बघ आमचा हिरवा पोपट. हा बघ डॉन, स्वतःला डॉन समजते ती आज. आज तिने डिक्लेअर केलं की मी डॉन आहे. हा आता लाल पोपट आला. आणि गाईज हे बघा परशुरामाचं मंदिर. क्या बात आहे. नाही मंदिर नाही म्हणजे हे स्टॅच्यू. हा स्टॅच्यू आहे स्टॅच्यू. तुम्हाला वल्लभभाई पटेल. अरे यार कुठे काय. हा गाईस हे बघा हे आहे परशुराम भूमी बुरोंडी. या माहितीसाठी स्कॅन करा. तांबडा दाखवला ना तुला. तामस किनारा, तामस तीर्थ किनारा. हा तर ती तुझ्या साईडला येईल तेव्हा सांगेल तुला. कॅब घेऊन येतो. हा घेतात. फोटो काढायला किती वेळ झाले लोक. बापरे. चलते चलते. गाईज असा हा व्ह्यू पॉइंट आहे इकडे आणि इकडून पूर्ण दापोली दिसते. बघू शकता तुम्ही. हे बघा असा इकडे हा व्ह्यू पॉइंट बनवला आहे. ही आहे परशुराम भूमी दापोली. सो बेसिकली हे व्ह्यू पॉइंट आहे आणि इकडे आतमध्ये घर लालवाल्याला चटका लागतो. तिकडे जाऊ नको. चिनीला पण सांग जाम चटका आहे लालमध्ये. ह्याचे बचकान गेम कधी संपतच नाहीत. यार सो मच हीट. हा थंडर आहे. हे बघा तावड्यांनी कब्जा केलाय. तावड्यांनी कब्जा केलेला आहे परशुराम भूमीवर. कुठे एको नाही आहे बघ. हा काय झालं सगळ्यांना. पण कुठे एको नाही आहे. वरती बघून बोल. सेंटर मध्ये उभं राहा. आता काकी काय करणार आहे? सगळ्यांनी लाईन लावा. गाईज आम्हाला तिकडे खूप जास्त गरम झालं आणि मी व्हेरी स्मार्ट गर्ल आली नाही. आय एन इंटरव्ह्यू. अरे हात ठेव. बोल. बाय. आता आम्ही इकडे रिग्रेट झालं तिथे जाऊन. हा सगळ्यांना रिग्रेट झालं तिथे जाऊन. चॉकलेट. आता आम्ही इकडे जाऊ. 2 चॉकलेट घे गसू. चॉकलेट नको मला. मग प्रेसिडेंट हा.
बटरस्कॉच, पिवळा बटरस्कॉच. म्हणून तर मी मँगो आईस्क्रीम दापोली स्पेशल. चेस करूया ना. चेस. निघाला ते आंबेवाले जरा त्यांच्या बाजूला. आणि ओवीने गपचूप तिकडे उभं राहून आईस्क्रीम खाल्लंय. कोणता आईस्क्रीम फ्लेवर कोणता होता? मिक्स घेतलेला. तू कोणता फ्लेवर खाल्ला का? हे कुठे गेली ही? काय ग, कोणता फ्लेवर खाल्ला? फालुदा खाल्ला तू? काय केलंय निहारिका? काय केलं? आणि बसली ती सीट मध्ये. ती धक्का मारणार. मी बसू. तरी धक्का मारणार ती. तिला एकटं बसायचं. हा, तर कसं वाटलं परशुरामांना बघून? ए कुठे जायचंय? अच्छा ओके. तिकडे पण सीडी दिसली म्हणून म्हटलं. एकच एवढा मोठा विला आहे. हे बघा, एवढा मोठा विला आहे, पण फॅन नाहीये इकडे. आणि त्यामुळे हा टावर फॅनला सगळी मुलं चिकटली आहेत. हा जो जम्बो फॅन इकडे लावला आहे त्याला सगळी चिकटून बसले. आणि आम्ही इकडे बसलो, आम्हाला अजिबात हवा येत नाहीये कारण यांनी ब्लॉक केलं. काय बोलायचं आता? त्याचे काउंटच विसरला तर साईडला ठेवले त्याचे. योग्याचे चाळे बघा. कुठली फळं काय तेव्हापासून मी जी फळं खायला लागलोय ना, रोज मी हा, हुशारी म्हणून कमी झाली. हा, म्हणून आपली बघ दियाने कशी पटापट उत्तरं दिली काल. सगळ्यात हुशार आई, हुशार आईची मुलगी हुशार. योग्या तिकडे इतरेगिरी करता येते. ते बघ आता दुसरं काहीतरी काम चालू आहे. पहिले हात धुवून शी 5 स्टारचं काय करते ग? पहिली थाळी पटकवायचं त्याचा हा? विचार आहे. काय 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 आलं? मामाने हात ठेवला का डोक्यावर ग? कोण? हा, मग कसं तुला हे जमायला लागलं? अच्छा. सो गाईज, जेवण आलेलं आहे. आता त्यांनी लावलंय मटकीची उसळ. मटकी ओनली ना? पुरी चपाती, हा, आमरस आणि दाल. हा, बाजूला आणि बटाट्याची भाजी. अजून पुरी, आमरस आहे. आणि और ठेचा भी बोलो. ठेचा कल बनाया था ना ठेचा, वैसा थोडा ठेचा बना के देने को बोलो. आपण चेक करूया की खरोखर बार आहे का. ओ माय गॉड, सगळ्यामध्ये पाणी भरून ठेवलं. आय थॉट इट्स बार. म्हणजे एवढ्या बॉटल इकडे प्यायला गेल्या आहेत हे त्याचं सबूत आहे कदाचित. बिकॉज जर अशा आम्ही बॉटल रेडी केल्या असत्या तर भरपूर असत्या. ह्याच्यापेक्षा डबल कलेक्शन असतं आमच्याकडे. दिस इज पेग मेट्रो अँड गुड पत्ते खेळूया. चंद्रे कुठे? चंद्री खरे काय काय घेतलंय? हे असं खाली का ठेवलंय? ते वरण घेईन. ओके,
मी कुरड्या लगेच घेतल्या कारण मला आवडतात. कसं आहे जेवण? छान आहे, मस्त आहे. तुम्हाला कसं वाटलं जेवण? हो, जेवण चांगलं आहे पण उशीर झाल्यामुळे घाईघाईत जेवायला लागतं. हा. काय? हे बघा आमचं फुल जेवण. कोथिंबीर वडी, आमरस, मटकीची भाजी, बटाट्याची भाजी, कुरडई आणि ये. कसं वाटलं तुला? व्हेरी नाईस टेस्टी जेवण. इकडे कॅरम खेळतोय आणि तुम्हाला खाली दाखवते काय चालू आहे. खाली सगळे जेवतात आहे. हे बघा सगळं जेवण वगैरे चालू आहे इकडे सगळ्यांचं. आणि आता सगळे चालले आहे फिश ऑप्शनला, जिथे मी ओवी आणि ही दिया नाही जाते कारण आम्ही खूप पकलो आहे या उन्हाने. सो बाय. आता पुढचा जो पण ऑप्शनचा व्लॉग असेल तो मम्मी करणार. आणि आम्हाला एवढं उन्हात जाऊन काळा व्हायचं पण नाही म्हणून आम्ही नाही. आम्ही खाल्लं पण खूप आहे तर अंगावर आलंय आता. गाईस हा बघा पाठी आमचा विला आणि आता आम्ही निघाले आहे अनदर ॲडव्हेंचर. 2 घास 2 मिनटात पटापट खाल्ले मी. आणि आता निघालो आहे आम्ही आंजर्लेचा गणपती आणि हरणे बंदरचं फिश ऑक्शन बघायला. तर हे आमच्या आयटनरीमध्ये होतं. अजून एक आयटम आहे आमच्या आयटम इन द सेन्स प्लेस आहे आमच्या आयटनरीमध्ये विच इज केशवराज टेम्पल, ज्याला थोडा ट्रेक आहे. आय थिंक अराउंड 400 स्टेप्स आहेत. तर ते सिलेक्टेड लोक करणार आहे आणि ॲज यू नो मी नाही करणार आहे. ते आम्ही उद्या सकाळी जाणार आहोत. तर गाईज आम्ही पोचले आहे. हे बघा हरणे, हे बघा हरणे बंदर आणि इकडे या सगळ्या बोटी आहेत. आणि इकडे आता आम्ही फिश घेणार आहोत. आणि हे बघा किती मोठी गँग आली आमची. 20 जणांची टीम उतरली आहे. हरणे बंदरवर आज होणार आहे भन्नाट शॉपिंग. फिशच्या लिलावमध्ये असे लिलाव लागणार आहेत आमचे की बस रे बस. ए ओला जावला, ओला जावला. राणे 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 शी. किती बोलली मावशी ती? 700 बाबो कमी करेल काय? कमी करेल मावशी. दे का मला मावशी. दिलीस काय? नाही ना मावशी. बोल किती, बोल किती. 700 सांगितले त्याला. ते त्याचं सोड ग, आपलं बोल. त्याचं सोड, बोल मावशी. 700 सांगितले. तू काय बोलते? बोल ना, तू बोल ना. मला वाली आहे, मी बेपा आहे. बोल बोल मावशी बोल लवकर बोल. डन करून. 700 दे. मोठी 100 रुपये कमी करते. बोल बोल बोल. 300 घे. 300 कर ना. 700 सांगितले. तू बोल. 400 दे. 400 दे. बघ मला ना देत ना असं हिंदी लोकांना देते तू. बघ. 2 वाटे होते. असं करणार तू. मला काढ आता चल. एवढेच काढ मला. चल आधी आपल्याला पापलेट बघूया. राणेच आहेत जास्त भैया. काय ग मावशे?
चल पुऱ्या चल पुऱ्या चल पुऱ्या अजून अगं तू दाखवते गेली कुठे? चालू 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 हा दोन दोघांच्या दोन दोन हा दोन दोन बरे बरे चल दे 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 2,1200ला दे चल दे दे 2,1200ला दे 1200 कर दोन देऊन टाक याच्यात टाक याच्यात 1400 रुपये दे 1200 ग 1400 रुपये दे 1400 हा आमची मच्छी चला 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 बोंबील आणि पापलेट सॉरी झिंगा आणि पापलेट हे कुठे गेली अगं चिखलातून कुठे नेते अरे जळलं चिखलातून नेते ही बाई कसं जायचं गाईज मी ती मच्छीवाली कुठे गेली तीच दिसत नाही मला लफडा झालाय फिश घेऊन तर ती गेली कुठे गेली तेच कळत नाही मला अगं मच्छी कापणारी कुठे आहे मच्छी कापणारी कुठे कुठे गेली कापणारी तेच बघते पटापट पळत गेली ती अशीच आली हे सगळ्या सेम मस्त दिसत आहेत हा ऑरेंज बघवी काय बघ ना ती कुठे आहे अगं ती मच्छी कट करणारी आजी कुठे आहे आजी आजी अरे मला घेऊन आली मच्छी आली आली करून तू कुठे गेली आमची मच्छी घेऊन कुठे गेली आता आम्हाला काय माहिती तुमची ताई मच्छी हा अरे फॉलो केलं चल 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 केली तुम्ही हाक मारला 10 वेळा बघितलं मी तिकडे गेले कुठे आली ती इथे हा असंच इकडे आली ए देवा शोधून शोधून कंटाळलो ही बाई बघा इकडे आहे. काय ग पळतेस ती पटापटा पटापटा पळायचं आम्ही शोधू कुठे आम्हाला माहिती थोडी आहे सगळे तुम्ही सारखेच दिसता 12 खूप आहे ना 13 14 15 16 17 18 19 20 21 मिळेल बरोबर एक एक पीस मिळेल आपल्याला आंबीचं काय करू अखंड ठेव आंबा शेपटा ठेव हा 500 शेपटा रुपये ठेव ना. पाठचा मग दोरे पण काढा असं हा, धागा बरोबर नाही निघणार Yes. धागा पण काढायचा आणि शेपटा प्रमाणे पक्कवताना बिल्डिंग ती समोर येताना दिसली ती तो आपला आपला नाहीये बोलवा त्याला बोलवा कोण मच्छीवाला हॉटेल जळलं मला वाटलं मच्छीवाला आहे म्हटलं बोलवा अजून काहीतरी घेऊया तो कुठलं हॉटेल ते हॉटेल कुठलं काटेरी घ्यायची हा काहीतरी घेतलं असतं ना अजून बर्फ आणलाय ना त्याला बर्फ साईट सीइंग वर आलोय 101 पेट्रोल पंप बघितले
खोपोलीमधले. आता नेक्स्ट आहे मेहता. का तर आमचं डिझेल संपलेलं आहे. आम्ही रेड मार्कवर पोहोचलोय. धक्का कधी आटली ते आम्ही तुम्हाला विल्यावर जाऊन सांगू. ती मोठी स्टोरी आहे आणि अनफॉर्च्युनेटली मी तिकडे नव्हते, पण ठीक आहे, तरी तुम्हाला आम्ही स्टोरी सांगू. आणि आता पुढच्या पेट्रोल पंपवर भेटू. बाय.